गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म या घटकावर आधारित आज आपण सर्वप्रथम नमुना उदाहरण सोडवणार आहोत. आता पहिला प्रश्न पहा. आकृतीमध्ये त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीसीबी कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतात? आपण मागच्या तासिकेला त्रिकोणाच्या एकरूपतेच्या 5 कसोट्या पाहिलेल्या होत्या. बाबाबा, बाकोबा, कोबाको, बाकोको आणि कर्णभुजा. या 5 पैकी कोणती कसोटी या ठिकाणी हे दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी लागू पडते हे आपण पाहूया. आता पहा, ही बाजू आणि ही बाजू एकरूप दिलेली आहे. पुन्हा ह्या कोणाला आणि ह्या कोणाला सारखी कोण आहे, म्हणजे ही दुसरी एकरूप कोणाची जोडी आहे. आणि ही दोन्ही त्रिकोणाची सामायिक भुजा आहे. म्हणजे त्रिकोण एबीसी ची बाजू AB, कोन B आणि बाजू BC हे त्रिकोण DCB च्या बाजू DC, कोन C व बाजू BC यांच्याशी अनुक्रमे एकरूप आहेत. म्हणून बाजू कोन बाजू बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय आहेत? एकरूप आहेत. उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. त्रिकोण PQR मध्ये कोन Q व कोन R चे कोनदुभाजक बिंदू O मध्ये छेदतात. बघा, या ठिकाणी O बिंदूमध्ये कोनदुभाजक छेदतात. म्हणजे हा कोनदुभाजक असल्यामुळे हा कोन आणि हा कोन समान मापाचा झालेला आहे. त्यांना आपण X मानलेला आहे. आणि RO हा कोनदुभाजक झाल्यामुळे इथं पण YY हे दोन समान कोन दाखवलेले आहेत. माप कोन O130 हा मधला जो कोन आहे तो 130 अंशाचा दाखवलाय पहा. आणि माप कोन P म्हणजे हा वरचा कोन तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. आता पहा, आपणा सर्वांना माहित आहे तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती असते? 180. मग तुम्ही जर हा त्रिकोण विचारात घेतला OQR, तर OQR च्या पण तिन्ही कोणांची बेरीज 180 येणार. मग OQR चा कोन OQR आपण X मानला. त्यानंतर ORQ हा पण Y मानला. आणि QOR ऑलरेडी 130 तुम्हाला दिलेला आहे. आणि ह्या तीन कोणांच्या बेरीजेच तिन्हींची बेरीज 180 देतो. मग X अधिक Y किती येणार पहा. 180 वजा 30 करा तर 50 येणार. X अधिक Y किती आलं? 50. ह्याला समजा समीकरण क्रमांक मी 1 म्हटलं. आता मोठा त्रिकोण विचारात घेऊ PQR. आता PQR च्या तिन्ही कोणांची बेरीज किती येणार? 180 येणार. मग कोन Q माप कोन P अधिक माप कोन Q. आता हा Q कोन किती असेल? तर X अधिक X बरोबर 2X असेल. पुन्हा हा कोन R किती असेल? तर तो Y अधिक Y बरोबर 2Y असेल. आणि या तिन्ही कोणांची बेरीज किती आहे? 180 इतकी आहे. आता आपल्याला यामध्ये P कोणाचं माप काढायचे, त्यामुळे मी माप कोन P आहे असं लिहिलं समजा. आता ह्या दोघांमधून मी 2 जर कॉमन काढलं तर कंसामध्ये X अधिक Y राहील पहा. 2 कंसात X अधिक Y राहील. आणि उजवी बाजू किती? 180. म्हणून माप कोन P अधिक 2 कंसात. आता X अधिक Y ची किंमत आपण 1 नंबरच्या समीकरणात काय लिहिली बघा? 50. ती तर आपण ठेवूया. उजवी बाजू ऑलरेडी 180 आहेच. म्हणून माप कोन P 50 आणि 2 चे गुणाकार 100. उजवी बाजू 180 आहे. आता डावीकडचे 100 तिकडे गेल्या वजा होणार. 180 वजा 100 किती येणार? 80. आहे का बघा 80 अंशाचा पर्याय? आहे. पर्याय क्रमांक 3 आहे. पर्याय क्रमांक 3.
एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोनांची माप अनुक्रमे 60 अंश व 130 अंश आहेत, तर त्या त्रिकोणाचा प्रकार कोणता? आता आपण इथं सरळ त्रिकोण काढूया. आता हा त्रिकोणाचा ए शिरोबिंदू घेऊया, हा बी घेऊया आणि हा सी घेऊया. आता बाह्य कोनांची माप समजा आता हा दिसताना विशाल कोन दिसतोय, पण आपण तो लघु कोन आहे 60 अंशाचा असं समजूया. हा कोन आपण 60 घेतला, कारण बाह्य कोन सांगितलंय ना. आणि पहिला बाह्य कोन 60 आहे आणि दुसरा बाह्य कोन किती आहे? 130 आहे. समजा हा मी बाह्य कोन 130 घेतला. एका त्रिकोणाला 6 बाह्य कोन असतात. हा बाह्य कोन 60 घेतला आणि हा खालचा किती घेतला? 130. आता हा किती येईल सांगा बरं? रेषीय जोडीतील कोनांची बेरीज किती असते? 180. 180 तून 60 वजा केल्यावर हा 120 आला पहा. आणि हा जर 130 असेल तर त्याचा रेषीय जोडीतील कोन 180 तून 130 वजा केल्यावर हा 60 येणार. 60 नाही येणार. 180 तून 130 वजा केल्यावर 50 येणार. कारण रेषीय जोडीतील कोनाची बेरीज 180. बघा 120 आणि 60 180, 50 आणि 130 180. आता त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 असते. मग 150 आणि 120 आणि 50 ची बेरीज 170 आणि 180 तून 170 वजा केल्यावर हा कोन किती आला? तर 10 अंशाचा आला फक्त. आता बघा त्रिकोण एबीसी जे 3 आंतरकोन आहेत, त्यामध्ये एक आंतरकोन हा विशाल कोन आहे आणि एक कोन विशाल कोन असेल तर तो विशाल कोन त्रिकोण असतो. बघा मग विशाल कोन त्रिकोण म्हणजे ऑप्टिस अँगल ट्रायंगल पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून माप कोन एसीडीचे माप किती येईल? हा कोन विचारलेला आहे. कालचे गुणधर्म झाले बघा. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजे इतकं असतं. तुम्हाला काल मी काही नोट्समध्ये वाक्य लिहायला सांगितली होती. त्यामध्ये वाक्य तुम्ही हे लिहिलेलं आहे तुमच्या वहीमध्ये. मग किती येणार? हा बाह्य कोन आहे त्याचा हा संलग्न आंतरकोन आहे आणि हे दोन असंलग्न आंतरकोन आहेत बघा. असंलग्न आंतरकोनाच्या बेरजे इतकं. म्हणजे असंलग्न आंतरकोनाची बेरीज म्हणजे 35 आणि 65 ची बेरीज करा. 35 आणि 65 ची बेरीज करायची. बाकी किती? तर 100 अंश येते. 100 अंश. म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे पहा. 5 सेमी पाया असलेल्या समद्विभुज त्रिकोणाच्या पायासमोरील कोनाच्या बाह्य कोनाचे माप 100 अंश आहे. तर पायालगतचा कोन किती मापाचा होईल? आता एक समद्विभुज त्रिकोण मी काढतो पहा. समजा या त्रिकोणाला आपण एबीसी नाव देऊया. हा ए, हा बी आणि हा सी. 5 सेमी पाया आहे. आता समद्विभुज म्हटल्यावर ह्या दोन बाजू एकरूप येणार. एबी आणि एसी या एकरूप बाजू येणार. पायासमोरील कोनाच्या बाह्य कोनाचं माप. आता इथं बाह्य कोन काढण्यासाठी आपल्याला सीए असं वर वाढावं लागणार आहे आणि हे बी पण असं वर वाढावं लागणार आहे आणि हा बाह्य कोन बघा बरोबर आहे का मी काढलेला? समद्विभुज त्रिकोणाच्या पायासमोरील कोनाच्या बाह्य कोनाचे माप. पायासमोरील कोनाचा बाह्य कोन म्हणजे हा कोन बाह्य कोन आहे आणि त्याचं माप 100 अंश दिलेलं आहे.
तर पायालगतचा कोन किती, म्हणजे हा कोन विचारलेला आहे बी. आता मला सांगा, हा जर 100 अंश असेल तर बाह्य कोन हा त्या त्रिकोणाच्या संलग्न आंतरकोनाशी रेषीय जोडी तयार करतो. म्हणजे 180 तून 100 वजा केल्यावर हा लगतचा कोन किती येणार, 80. आणि AB आणि AC एकरूप असतील तर AB समोरचा कोन C x असेल आणि AC समोरचा कोन सुद्धा x असेल. कारण त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोरील कोन सुद्धा एकरूप असतात. म्हणजे B कोनाचं माप आणि C कोनाचं माप समान असणार आहे. मग x x असणार आहे. मग त्रिकोणाच्या तिन्ही आंतरकोनांची बेरीज 180 असते. मग B चं माप x अधिक C चं माप x आणि BAC चं माप 80 आणि ह्या तिघांची बेरीज किती येणार, 180. बघा, मग 2x बरोबर 180. आता हे अधिक 80 तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे, तर वजा होणार आहे. मग 180 तून 80 गेल्या वजा किती येणार, तर 100 येणार. मग 100 ला जर 2 न भागलं तर 50 अंश. म्हणजे आपल्याला पायालगतचा कोन विचारलाय. मग त्यामध्ये B किंवा C, B आणि C चं माप सारखंच आहे आणि त्या B चं माप आपण x मानले आणि x ची किंमत आताच आपण किती काढलेली आहे, तर 50 अंश काढलेले आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. प्रश्न 6वा, एका त्रिकोणाच्या कोनांची मापे 2:5:3 या प्रमाणात आहेत. तर त्या त्रिकोणातील सर्वात लहान व सर्वात मोठ्या कोनांच्या मापातील फरक. बघा, एक मी या ठिकाणी त्रिकोण काढतोय पहा. A, B आणि हा C. आता एक कोन 2 च्या पटीत आहे. समजा मी B कोन 2 च्या पटीत म्हणजे 2x घेतो. एक कोन 5 च्या पटीत आहे. समजा B हा कोन 5 च्या पटीत आहे म्हणजे 5x घेतो. आणि तिसरा कोन 3 च्या पटीत आहे म्हणजे कोन C हा 3 च्या पटीत म्हटल्यानंतर 3x आहे. बघा, आता त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज किती असते, 180. मग या गुणधर्माचा उपयोग करून आपण x ची किंमत काढूया. A चं माप 5x अधिक B चं माप 2x अधिक C चं माप 3x आणि ह्या तिन्ही कोनांची बेरीज 180. मग 5 आणि 2 7, 7 आणि 3 10x. 10x बरोबर 180. x बरोबर 180 भागिले 10, 18 येते. x बरोबर किती आलं, 18 अंश. आता सर्वात मोठा कोन आणि सर्वात लहान कोन यातील फरक म्हणजे कोन A हा सर्वात मोठा कोन आहे आणि कोन B हा सर्वात लहान कोन आहे. कारण 5x मोठे येणार आणि 2x लहान येणार. सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान कोनांच्या मापातील फरक. मग A चं माप आपण 5x मानलेलं आहे आणि B चं माप 2x मानलेलं आहे. आता ह्या दोघांची वजाबाकी 3x येणार आणि मग 3 ला आपण काढलेल्या x च्या किमतीने गुणूया. 18 आणि 3 चा गुणाकार किती येणार, तर 54 अंश येणार. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 7वा, त्रिकोण ABC मध्ये माप कोन A बरोबर 3 गुणिले माप कोन B, माप कोन C बरोबर 2 गुणिले माप कोन B, तर त्रिकोण ABC हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे. बघा, आता इथे मी डबल लिहितो. माप कोन A बरोबर 3 गुणिले माप कोन B.
आणि अजून एक दिलेला आहे माप कोन सी बरोबर 2 गुणिले माप कोन बी. आता इथं असं करूया, बी चं माप मी एक्स म्हणतो. बी कोण काय म्हणतो? एक्स. मग बी एक्स म्हणला तर 3 गुणिले एक्स 3x हे ए चं माप झालं. बी जर एक्स म्हणला तर माप कोन सी काय झालं? 2x झालं. बघा आपण या ठिकाणी माप कोन बी किती मानलेला आहे? तर x मानलेला आहे. त्यामुळे ए कोणाचं माप बी च्या तिप्पट म्हणजे x ची तिप्पट 3x आणि सी चं माप बी च्या दुप्पट म्हणजे x ची दुप्पट 2x. आता आपणाला असं माहित आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 असते. ए चं माप 3x अधिक बी चं माप x अधिक सी चं माप 2x आणि ह्या तिघांची बेरीज किती येणार? तर 180. 3x अधिक x अधिक 2x बरोबर 180. मग बघा ह्या 3 आणि 1 ची बेरीज 4, 4 आणि 2 6 म्हणजे 6x बरोबर 180. 180 भागिले 6. 180 भागिले 6. 6 त्रिक 18 आणि 0 ला 0. x बरोबर 30 अंश. आता प्रत्येक कोणांचं आपण वैयक्तिक माप काढूया. ए चं माप आपण 3x मानलं होतं. मग 3 गुणिले x ची किंमत 30 टाकूया. म्हणजे 30 त्रिक किती आलं? तर 90 अंश. पुन्हा बी चं माप आपण x मानलं होतं आणि त्या x ची किंमत आपण 30 काढलेली आहे. आणि आपण सी चं माप 2x मानलं होतं. मग 2 गुणिले x ची किंमत 30 आणि 30 आणि 2 चा गुणाकार किती येणार? 60 अंश येणार. आता बघा त्रिकोण एबीसी च्या तिन्ही अंतरकोनांची माप काढली. त्यातला एक कोन 90 आहे आणि 90 अंशाचा कोन जर 1 असेल तर तो काटकोन त्रिकोण असतो. बघा काटकोन त्रिकोण पर्याय आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आठवा. सोबतच्या आकृतीमध्ये AC आणि BC हे दोन रेषाखंड एकरूप आहेत. AC आणि BC बघा इथं BC ला जशी खूण आहे तशीच AC ला खूण आहे. ह्याचा अर्थ काय रे? त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोरील कोन एकरूप असतात. मग BC समोरचा हा कोन आणि AC समोरचा हा कोन एकरूप येणार पहा. बघा कुठलं दोन कोन एकरूप आलं? BC च्या समोरचा कोन A आणि AC चा समोरचा कोन ABC हे दोन एकरूप कोन आलं. हा अजून काय दिलंय? EP समांतर. इथं संपादनाचं सिम्बॉल असं आहे. EP आणि AC समांतर आहे म्हणजे ही EP ही रेषा आणि ही AC रेषा समांतर आहे. आता हे दिले म्हणजे दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता तयार होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. अल्टरनेट एंगल्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे हा जो n आहे त्याचा व्युत्क्रम कोन A असणार म्हणजे ह्याची किंमत n च येणार पहा. कारण हा कोन आणि हा कोन ही व्युत्क्रम कोनाची जोडी तयार झाली. असं बघा असं होते व्युत्क्रम कोनाची जोडी. हा कोन आणि हा कोन व्युत्क्रम कोनाची दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता व्युत्क्रम कोन एकरूप असतात. या गुणधर्माचा उपयोग करून आपण एक कोनाचं माप n काढलेलं आहे. आता हा 130 आहे. रेषीय जोडीतील कोनांची बेरीज 180 असते. मग कोन ACB काढण्यासाठी 180 तून 130 वजा केल्यानंतर हा कोन 50 येणार. हा कोन किती येणार? 50. आता हा 50 झाला. आपल्याला विचारले काय? माप कोन n. n ची किंमत विचारलेली आहे. आता पहा
ह्या दोन बाजू एकरूप आहे. मग या बाजू समोरचा हा कोण आणि या बाजू समोरचा हा कोण एकरूप सांगितला. मग हा एन असेल तर हा सुद्धा एनच येणार. आता त्रिकोण एबीसीच्या तिन्ही अंतरकोनांची बेरीज 180. मग एन अधिक एन अधिक 50 बरोबर 180. हे समीकरण तयार झालं. मग एन अधिक एन 2n आणि 180 तून 50 वजा केल्यावर 130. 130 भागिले 2 करूया 65. n बरोबर 65 अंश. n बरोबर 65 अंश. बघा पहिलाच पर्याय आहे 65चा. पुढचा प्रश्न पहा. ए ची किंमत तुम्हाला -3 दिलेली आहे. बी ची किंमत -2a इतकी दिलेली आहे आणि सी ची किंमत 2b इतकी दिलेली आहे. आता एबीसीच्या किमती आपण अशा स्थिरांकामध्ये काढूया. असं ए आणि बी मध्ये आपल्याला किमती नको आहेत. आता बी ची किंमत काढताना ए ची किंमत तुम्हाला दिली आहे बघा वर. म्हणजे -2 गुणिले इथं जी आहे का नाही इथं ए ची किंमत -3 टाकूया. मग वजा वजा गुणाकार अधिक आणि बेत्री किती 6. पुन्हा इथं पण बी ची किंमत टाकूया. आताच वर आपण बी ची किंमत 6 काढली. मग बी च किती 12. म्हणजे ए ची किंमत काय आली -3, बी ची 6 आणि सी ची 12. आता आपल्याला परिमिती दिलेली आहे. समभुज त्रिकोणाची परिमिती. समजा मी परिमितीला पी अक्षर वापरतो. पेरिमीटर मधलं पहिलं अक्षर पी. परिमिती म्हणजे काय तर तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज. म्हणजे ए अधिक बी अधिक सी. आता परिमिती काढूया आपण. ए ची किंमत आपण मगाशी -3 काढलेली आहे. अधिक बी ची किंमत 6 काढलेली आहे. अधिक सी ची किंमत 12 काढलेली आहे. अगोदर धनसंख्या सोडवूया. हे 6 आणि हे 12 18 म्हणजे -3 अधिक 18 किती आलं? एकच मिनिट. नाही परिमिती आपण ए अधिक बी अधिक सी नको घ्यायला पाहिजे ती. एकच मिनिट बॅक जातो. परिमिती त्यांनी अशी दिली बघा. ह्या बाई हे वाचलंच नाही मी. ए वर्ग अधिक 2b अधिक सी अशी दिलेली आहे. ह्यात ए बी सी च्या किमती भरायच्या होत्या. ए ची किंमत वर आपण किती काढलेली आहे -3. म्हणजे इथं काय येणार -3 चा वर्ग अधिक 2 गुणिले बी. बी ची किंमत इथं 6 भरूया. अधिक सी ची किंमत 12 भरूया. आता वजाचा वर्ग अधिक 3 चा वर्ग 9. पुन्हा 6 आणि 2 चा गुणाकार 6 दुनी 12 आणि अधिक 12. आता या सगळ्यांची बेरीज करून बघा. 12 आणि 12 24 आणि 6 33. बघा परिमिती 33 आली. आता विचारले समभुज त्रिकोणाची बाजू किती. आपण बाजू ए मानूया. आता बाजू कशी काढायची परिमितीवरनं. तर परिमितीला 3 न भागायचं. परिमितीला 3 न भागायचं. मग बघा 3 एके 3 आणि 3 एके 3 11 उत्तर येते. बघा आहे 11 पर्याय. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने आपण नमुना उदाहरणं पाहिलेली आहेत. आता आपण प्रत्यक्ष स्वाध्याय 16.1 सुरू करतोय. पुढील पर्यायात त्रिकोणासाठी 3 बाजूंची मापे दिली आहेत.
त्यावरून कोणत्या पर्यायातील मापावरून त्रिकोण रचना करता येणार नाही किंवा होणार नाही. आपण काल एक महत्वाचा गुणधर्म नोट्स मध्ये लिहिलेला आहे. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. मग हा 3 नंबरचा पर्याय बघा, ह्यातल्या दोन लहान बाजू जर घेतल्या का नाही, तर 4.2 आणि 3.4 ह्या दोन लहान बाजू आहेत, ह्या दोघांची बेरीज करून बघा. 4.2 अधिक 3.4 बघा, ह्या दोघांची बेरीज किती ती? 2 आणि 4 ची बेरीज 6, 4 आणि 3 ची बेरीज 7. 7.6 येते पहा. आणि ही जी बेरीज आहे ती तिसऱ्या बाजूपेक्षा कशी आहे? तिसरी एकच बाजू 8.5 आहे. मग ही बेरीज असून तेच तिसऱ्या बाजूपेक्षा लहान येते. आपला गुणधर्म कुठला आहे? त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. म्हणजे या गुणधर्मामध्ये हा तिसरा पर्याय बसत नाही. त्यामुळं 3 नंबरच्या पर्यायातील मापावरून त्रिकोण रचना करता येणार नाही. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, त्रिकोण ILK. LK ची बाजू IL च्या बाजूपेक्षा 3 सेमीने जास्त आहे. आता आपण असं करूया, लेंथ IL x मानूया. लेंथ IL काय मानूया? x मानूया. आता 1 नंबरचं वाक्य वाचा. LK ची लांबी IL च्या लांबीपेक्षा 3 सेमीनं जास्त आहे. LK ची लांबी म्हणजे लेंथ LK. लेंथ LK. LK ची लांबी IL च्या लांबीपेक्षा 3 सेमीने जास्त आहे. मग IL ची लांबी x मानली म्हणजे x पेक्षा 3 जास्त. म्हणजे x अधिक 3 येणार. x अधिक 3. आता पुढचं वाक्य वाचा. बाजू IK ची लांबी IL पेक्षा 5 सेमीने जास्त आहे. आता लेंथ IK काढायचं. लेंथ IK काढायचं. IK ची लांबी IL पेक्षा, IL ची किंमत आपण x मानली. म्हणजे x पेक्षा 5 न जास्त आहे. म्हणजे x अधिक 5 ही IK ची किंमत आहे. x अधिक 5. आता त्रिकोण ILK ची परिमिती तुम्हाला 32 दिली आहे. परिमितीला आपण p अक्षर वापरलं. परिमिती म्हणजे काय? तिन्ही बाजूंची बेरीज असते. मग IL ची लांबी x अधिक LK ची लांबी x अधिक 3 अधिक IK ची लांबी x अधिक 5. आणि ह्या तिघांची जी बेरीज आहे ती 32 आहे. मग बघा, x ची 3 टाइम्स बेरीज आहे म्हणजे 3x. आणि 3 आणि 5 ची बेरीज किती आहे? तर 8 आहे. आता 8 तिकडे गेल्यावर वजा होईल. मग 32 मधून 8 वजा करा, 24. ही 3x ची किंमत आली. आणि मग 24 भागिले 3 x ची किंमत 8 येणार का? x ची किंमत किती आली? 8. आता विचारलंय सर्वात मोठ्या बाजूची लांबी किती? आता यात सर्वात मोठी बाजू कोणती आहे? तर x अधिक 5. x अधिक 5 म्हणजेच काय? लेंथ IK सर्वात मोठी आहे. मग इथे लिहितो लेंथ IK. x अधिक 5 म्हणजे 8 अधिक 5. मग 8 आणि 5 ची बेरीज 13 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न तिसरा. पुढीलपैकी कोणत्या पर्यायामधील माहिती दिली असता त्रिकोण रचना करता येणार नाही? आता यापूर्वी तुम्हाला सांगितले 3 बाजू दिल्यावर त्रिकोण काढता येतो.
दोन बाजू आणि मधला कोन दिल्यावर त्रिकोण काढता येतो. दोन कोन आणि मधली बाजू दिल्यावर त्रिकोण काढता येतो. कर्ण आणि भुजा दिले असता त्रिकोण काढता येतो. म्हणजे 3 बाजू दिले असता त्रिकोण काढता येतो. दोन कोन आणि समाविष्ट बाजू दिले असता त्रिकोण काढता येतो. दोन बाजू आणि समाविष्ट कोन दिला असता त्रिकोण काढता येतो. मात्र 3 कोन दिले असता त्रिकोण कधीच काढता येत नाही. त्यासाठी बाजू असावीच लागते. त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. 3 कोन जर तुम्हाला दिलं तर त्रिकोण रचना करता येत नाही. प्रश्न 4. आकृतीवरून विधान पूर्ण करा. लेंथ AB अधिक लेंथ BC म्हणजे ही AB ची लांबी आहे आणि ही BC ची लांबी आहे. या कुठल्या त्रिकोणाच्या दोन बाजू आहेत तर ABC. मग ABC ची तिसरी बाजू कुठली AC. आता इथं कुठला गुणधर्म वापरायचा? त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या लांबीची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. म्हणजे AB ची लांबी आणि BC ची लांबी यांची बेरीज AC च्या लांबीपेक्षा जास्त असणार. मग लेंथ AC पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न क्रमांक 5. पुढील पैकी कोणत्या रेषाखंडामुळे किंवा रेषेमुळे होणाऱ्या त्रिकोणाच्या दोन भागांचे क्षेत्रफळ समान होते? बघा आता, समजा मी हा त्रिकोण काढला. समजा हा विशाल कोन त्रिकोण आहे. आता मी लंबदुभाजक काढला, समजा लंबदुभाजक. आता या त्रिकोणाला समजा मी ABC नाव दिलं. बघा ABC. आता मी असा लंब टाकला, लंब. हा 4 नंबरचा लंब आहे. मग हे दोन समान क्षेत्रफळात विभाजन झालं का? तर हा लहान भाग वाटतोय, हा थोडा मोठा भाग वाटतोय. म्हणजे लंब टाकून त्रिकोणाचं दोन समान क्षेत्रफळात विभाजन होत नाही. आता इथे सांगितले कोन दुभाजक काढा. असा हा कोन दुभाजक काढला तरी सुद्धा हा भाग समान क्षेत्रफळात विभागला जात नाही. लंब दुभाजक काढला समजा तरी सुद्धा समान भागात विभागला जात नाही. मात्र जर तुम्ही मध्यगा काढली, बघा BC चा असा मध्यबिंदू घेतला, समजा M हा मध्यबिंदू आहे आणि हे AM मी जॉईन केलं, तर हा भाग आणि हा भाग बघा समान येतो. म्हणजे मध्यगा काय करतो तर दिलेल्या त्रिकोणाचे दोन समान क्षेत्रफळ असणाऱ्या त्रिकोणामध्ये विभाजन करतो. म्हणून या पाचव्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आहे. त्रिकोण ABC मध्ये माप कोन A बरोबर माप कोन B अधिक माप कोन C, तर त्रिकोण ABC कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? अतिशय सोपं उदाहरण आहे पहा. माप कोन A म्हणजे एका कोणाचं माप इतर दोन कोणाच्या मापाच्या बेरजीत आहे. तर त्रिकोण ABC चा प्रकार विचारलेला आहे. आता मला सांगा, जर मी B चं माप 30 घेतलं आणि C चं माप 60 घेतलं, तर A चं माप किती येणार आहे? 90 येणार. बरोबर आहे का? बघा किती येणार? 90. म्हणजे एक कोन जर इतर दोन कोणांच्या बेरजीत का असेल, तर जो मोठा कोन आहे तो नेहमी 90 अंशाचा असतो. 90. आणि एक कोन 90 असला की तो त्रिकोणाचा प्रकार कोणता असतो? तर काटकोन त्रिकोण हा प्रकार असतो. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. प्रश्न क्रमांक 7. त्रिकोण रचना करण्यासाठी त्रिकोणाच्या घटकापैकी कमीत कमी टिंब विशिष्ट घटक माहित असणे आवश्यक आहे. आता तुम्हाला यापूर्वी सांगितलं त्रिकोण रचना करण्यासाठी त्रिकोणाच्या 3 बाजू
आणि त्रिकोणाचे 3 कोन असं 6 घटक माहीत असणं आवश्यक आहे. पण आपण त्रिकोणाच्या कृतीच्या कसोट्या पाहिल्या. कसोट्यामध्ये काय सांगितलं? 6च्या निम्मत 3 घटक माहीत असतील तरी सुद्धा त्रिकोण रचना करता येते. म्हणजे 3 बाजू माहीत असतील तर रचना करता येते. 2 बाजू आणि 1 कोन म्हणजे 3 घटक. 2 कोन आणि 1 बाजू म्हणजे तिथं पण 3 घटकच. म्हणजे 6च्या निम्मत 3 घटक जरी माहीत असतील तरी आपणास त्या त्रिकोणाची रचना करता येते. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीबाबत सत्य विधान कोणते? आता पर्याय क्रमांक 1 आपण चेक करूया. बाह्यकोन 6. बघा आता इथं हा पहिला बाह्यकोन, हा दुसरा बाह्यकोन, हा तिसरा बाह्यकोन, हा चौथा बाह्यकोन, हा 5वा बाह्यकोन आणि हा 6वा बाह्यकोन. म्हणजे त्रिकोणाला 6 बाह्यकोन असतात. हे विधान सत्य आहे. आता पुढचं अजून पुढचं पण आपल्याला चेक करावं लागणार आहे. हा, रेषीय जोडीतील कोणांच्या 12 जोड्या दिल्यात बघा. असतील का 12 जोड्या बघा. एका शिरोबिंदूजवळ 4 जोड्या असतात. अशा 3 शिरोबिंदूजवळ 12 जोड्या असतात. म्हणजे हे सुद्धा विधान सत्य आहे. आणि विरुद्ध कोणांच्या 6 जोड्या असतात का बघा. ही पहिली विरुद्ध कोणांची जोडी, ही दुसरी. म्हणजे एका शिरोबिंदूजवळ विरुद्ध कोणांच्या 2 जोड्या, अशा 3 शिरोबिंदूजवळ 6 जोड्या. म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं 6 बाह्यकोन, 12 रेषीय जोडीतील कोणांच्या जोड्या आणि 6 विरुद्ध कोणांच्या जोड्या. पर्याय क्रमांक 1च बरोबर आहे. हा, प्रश्न 9वा. सोबतच्या आकृतीत कोण QPR 70 दिला आहे. QPR म्हणजे हा वरचा कोण, हा 70 मध्ये दिलेला आहे. QX हा कोन दुभाजक असल्यामुळे हा कोन सारखा येणार पहा. आणि RX हा कोन दुभाजक असल्यामुळं हा कोन आणि हा कोन सारखा असणार आहे. आणि माप कोन QXR हा तुम्हाला काढायचा आहे. आता मला सांगा, हे दोन कोन समान आहेत. ह्याला मी X मानलं तर ह्याला पण X मानू शकतो. ह्याला जर मी Y मानलं तर त्याचा हा Y येणार. आणि आपल्याला झाले त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 असते. म्हणजे हा कोन 2x येणार. आणि हा R कोन काय येणार, Y अधिक Y 2y. या गुणधर्मानुसार P चं माप 70 अधिक Q चं माप 2x अधिक R चं माप 2y आणि या तीन कोणांची बेरीज किती येणार, 180. मग 2x अधिक 2y 180 वजा 70 110 येणार. आणि 2 न जर भागलं तर डावीकडे x अधिक y राहणार आणि 110 ला जर 2 न भागलं तर 55 येणार. 55. आता त्रिकोण XQR आपण विचारात घेऊ. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 आतल्या त्रिकोणाला हा गुणधर्म आपण लागू करूया. म्हणजे कोण QXR अधिक X आणि अधिक Y ह्या पण तीन कोणांची बेरीज 180 येणार. मग कोण QXR आणि X आणि Y ची बेरीज किती आहे तर बघा 55 आहे. आणि उजवी बाजू किती आहे 180. मग कोण QXR बरोबर किती येईल बघा 180 वजा 55 करावं लागेल. 180 वजा 55 किती येणार आहे तर 125 अंश येणार आहे.
आहे का बघा 125 अंशाचा पर्याय? पर्याय क्रमांक 3 आहे. 9व्याला पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10. एका त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची मापे अनुक्रमे x+15, 3x+30, 2x+15 आहेत, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा होईल? आता एक मी इथं त्रिकोण काढतो, कच्ची डायग्राम. आपण हा कोन x+15 मानूया. हा कोन 2x+15 मानूया. आणि वरचा अंतर कोन 3x+30 घेऊया. समजा या त्रिकोणाच्या तिन्ही आंतरकोनांना आपण काय म्हटलं? ए बी सी. त्रिकोणाचा गुणधर्म काय? त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते की नाही. मग मी ए चं माप 3x+30 ठेवतो. पुन्हा बी चं माप x+15 घेतो. आणि सी चं माप 2x+15 घेतो. आणि या तिन्ही कोनांची बेरीज किती येणार? 180. आता आपण x ची बेरीज करूया. 3x अधिक x 4x. 4x अधिक 2x बरोबर 6x आली बेरीज. आता 30 आणि 15 45. 45 आणि 15 60. आणि उजवी बाजू किती? 180. मग 6x बरोबर 180 वजा 60. तिथं वजाबाकी 120 येणार. मग 120 भागिले जर 6 केलं तर x ची किंमत बघा 20 अंश येते. x ची किंमत किती आली? 20 अंश. आता आपल्याला विचारलं त्रिकोणाचा प्रकार. आता मी ए चं माप काढतो. ए चं माप कोण? ए. ए चं माप आपण 3x अधिक 20 घेतलेलं आहे. मग तिथं x ची किंमत टाकतो. 3 गुणिले 20 आणि अधिक 30. अगोदर गुणाकार करतो पदावली सोडवताना. 20 त्रिक 60, 60 आणि 30 किती? 90. पुन्हा आपण माप कोण? बी काढूया. बी चं माप x अधिक 15. मग x ची किंमत 20. मग 20 आणि 15 ची बेरीज करतो. तर ही बेरीज येते 35 अंश. आणि शेवटी माप कोण? सी. सी चं माप आपण 2x अधिक 15 मानलेलं आहे. त्यात x ची किंमत 20 ठेवूया. म्हणजे 2 गुणिले 20 आणि अधिक 15. मग 20 दोन्ही 40. 40 आणि 15 55 आलं. मग ए चं माप बघा किती आले? 90 आले. आणि एक कोन जर 90 असेल तर तो काटकोन त्रिकोण असतो. काय असतो? काटकोन त्रिकोण असतो. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11 पहा. पुढील आकृतीत त्रिकोणाच्या तीनही कोनांची मापे दिली आहेत. त्यावरून तयार होणारा त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल? आता हा कोन 4x अधिक 12 दिलेला आहे. बी कोणाचं माप 5x अधिक 12 दिलेलं आहे. आणि सी कोणाचं माप 6x दिलेलं आहे. आता तुम्हाला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही आंतरकोनांची बेरीज 180 अंश असते. मग ए चं माप 4x वजा 12 अधिक बी चं माप 5x अधिक 12 अधिक सी चं माप 6x. आणि ह्या तीन कोनांची बेरीज येणार 180. मग ह्या अधिक 12 ला हे वजा 12 कॅन्सल झालं. मग 4x आणि 5x ची बेरीज 9x. 9x आणि 6x ची बेरीज किती येणार? 15x.
मग डावीकडे 15x, उजवीकडे 180. 15x बरोबर 180. आता डावीकडचं 15 उजवीकडे गेल्यावर भागिले झालं, म्हणजे 180 भागिले 15. 15 एके 15, 3 0 30, 15 दुणे 30, म्हणजे x ची किंमत आली 12 अंश. आता प्रत्येक कोणाचं आपल्याला वैयक्तिक माप जर इथं काढलं तर तिथं मला सांगा एचं माप किती येईल रे? 4 गुणिले 12, 12 चौक 48, आणि 48 मधून 12 वजा करा, वाटते 36 अंश येईल एचं माप. किती येईल? 36 अंश. आता ह्या 5x अधिक 12 मध्ये x ची किंमत 12 जर घातली तर 12 पंचे 60, आणि 60 आणि 12 ची बेरीज 72, म्हणजे b चं माप 72 अंश आलं. आता c चं माप काढताना 6 गुणिले 12 म्हणजे 12 72 आलं. आता a कोण 36, b कोण 72 आणि c कोण 72. तिन्ही पण लघुकोण आहेत. तिन्ही कोणांचे माप 90 अंशापेक्षा कमी आहेत, म्हणजे हा लघुकोण त्रिकोण तयार झाला. पण लघुकोण त्रिकोण हा पर्यायच या ठिकाणी दिलेला नाही. हा, दोन कोण समान आहेत म्हणजे दोन बाजू समान असणार, आणि दोन बाजू समान असल्यावर त्याला आपण समद्विभुज त्रिकोण म्हणतो. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. प्रश्न क्रमांक 12, सोबतच्या आकृतीमध्ये रेख बीडी, एकरूप रेख एडी, बीडी आणि एडी बघा सारखी खूण आहे इथं. जशी एडीला खूण आहे तशीच बीडीला खूण आहे. इथं एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात. मग एडीच्या समोरचा कोण हा एबीडी, आणि बीडीच्या समोरचा हा कोण ए एकरूप असणार आहे. काय असणार आहे? एकरूप. म्हणजे याचं माप जर आपण x मानलं तर या बीएडी कोणाचं माप सुद्धा x येणार आहे. बरं, ईसी एकरूप ईबी, ईसी ईबी कुठे आहे बघा, हवा इथे ईसी आहे आणि इथंच ईबी आहे. मग ह्या सुद्धा बाजू समोरचं कोण एकरूप, मग बीईच्या समोरचा कोण सी हा जर तुम्ही y मानला तर ईसीच्या समोरचा हा कोण सुद्धा काय येणार आहे, तर yच येणार आहे. आता हा बीईसी किती रे? रेषीय जोडीतील कोण आहेत. मग 180 तून 60 वजा केल्यानंतर हा कोण 120 अंश येणार. किती येणार? 120 अंश येणार. आता बघा हा कोण किती येणार आहे? बीडीई काटकोन येणार आहे, कारण हा 90 आहे म्हणून हा 90 लगतचा. आता हा मधला त्रिकोण आपण सर्वांनी विचारात घेऊया, बीडीई. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 असते. मग 90 आणि 60 ची बेरीज केली तर 150 येणार, आणि 180 तून 150 वजा केल्यानंतर हा कोण 30 अंश येणार आहे. म्हणजे डीबीई हा कोण 30 अंश येणार आहे. आता आपल्याला विचारलाय एबीसी, म्हणजे हा पूर्ण कोण विचारलेला आहे, त्यामुळे ह्या तिन्ही कोणांची आपल्याला बेरीज करावी लागणार. मग त्यासाठी x आणि y ची किंमत काढूया. आता आपण एक नंबरचा बीएडी त्रिकोण विचारात घेऊया. हा 90 आहे बघा. आता 180 तून 90 वजा करा, 90 येणार, आणि 90 उरलेल्या दोन कोणांची बेरीज 90, मग 90चा निम करा, म्हणजे हा कोण 45 अंश येणार, आणि हा खालचा x कोण पण 45 अंश येणार. आता हा 3 नंबरचा बीईसी तो त्रिकोण विचारात घ्या. एक कोण 120 आहे, मग 180 तून 120 वजा केल्यावर 60, आणि 60चं दोन समान भाग जर केलं तर हा कोण 30 अंश येणार आहे, आणि हा कोण पण 30 अंश येणार आहे. आता बघा इथं तिन्ही कोणांची माप मिळाली. आपण या तिघांची बेरीज करूया. आपल्याला विचारलाय कुठला माप कोण ए बी सी. मग एक्स कोणाचं माप 45, मधला कोण 30, आणि y कोण पुन्हा 30. 30 आणि 30 60, 60 आणि 45 105, म्हणजे पर्याय क्रमांक 2. आणि शेवटचा प्रश्न पहा,
एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोनांच्या मापांची बेरीज 270 अंश असल्यास तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे? आता मी त्रिकोण एक काढतोय पहा. समजा या त्रिकोणाला आपण एबीसी नाव दिलं. आता दोन बाह्य कोनांची बेरीज, समजा आपण हा एक कोन घेतला आणि हा एक दुसरा कोन घेतला. बाह्य कोनांच्या मापांची बेरीज किती दिली? 270. आता आपण असं करूया, बेरीज 270 दिली का नाही, मग समजा मी अंदाजे हा कोन 130 घेतला, तर दुसऱ्या शिरोबिंदू जवळ होणारा बाह्य कोन 140 घेतो. आपल्याला बेरीज 270 आणायची. आली काही बेरीज 270? बघा, 130 आणि 140 ची बेरीज किती येणार? मग 270 येते. पहा, आपण मांडलं बाह्य कोन 130 आणि 140, बेरीज 270 येण्यासाठी. आता मला सांगा, हा कोन किती रे? 130 चा रेषीय जोडीतील कोन आहे. 180 तून 130 वजा केल्यावर हा कोन 50 येतोय, आणि हा कोन 140 चा रेषीय जोडीतील कोन आहे. 180 तून 140 वजा केल्यावर हा कोन 40 येतोय. आता एबीसी चा बी कोन किती येणार? त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 असते. मग 50 आणि 40 ची बेरीज 90, आणि 180 तून 90 वजा केल्यावर याचं माप 90 येणार. आणि एक कोन काटकोन आला की तो काय असतो? तर काटकोन त्रिकोण आहे. म्हणून काटकोन त्रिकोण पर्याय क्रमांक 1 आहे. अशा पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण नमुना उदाहरणं जवळजवळ 9 होती, आणि स्वाध्याय 16.1 मध्ये 13, असे 13 आणि 9 22 उदाहरणं पाहिली. आजचा भाग सर्वांना समजला का? हॅलो. हो सर. हा, आज थोडी संख्या कमी वाटते रे. आता सध्या 37 विद्यार्थी जॉईन आहेत. 70-72 विद्यार्थी नेहमी जॉईन असतात. काही शाळा आज नागपंचमीमुळे सकाळी घेतलेल्या आहेत. मराठी शाळा तर सकाळच्याच आहे, त्यामुळे काही जणांना अडचण असेल, काय हरकत नाही. आणि ही मी गणित जी पाठवतोय ती पुन्हा वहीवर सोडवा. केवळ शिकवून या ठिकाणी तुम्हाला समजेल तसं नाही, किंवा मी जो युट्यूबचा व्हिडिओ तयार करून पाठवतो तो तुम्ही तुमच्या घरातील लॅपटॉपवर किंवा घरामध्ये जर स्मार्ट टीव्ही असेल तर स्मार्ट टीव्हीला युट्यूब जॉईन करून तिथं रूपचंद बोराटे आपल्या चॅनलचं नाव लिहिल्यानंतर सगळे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या घरातल्या स्मार्ट टीव्हीवर पाहायला मिळतील. कारण मोबाईलचा अतिवापर हा डोळ्याला त्रासदायक असतो, त्यामुळं तुम्ही तुमच्या घरातील टीव्हीवर सुद्धा ते पाहू शकता. ठीक आहे. यानंतर आपण नेहमीप्रमाणे एक बुद्धिमत्तेची चाचणी टाकणार आहे. दिवसभरामध्ये तुम्हाला संध्याकाळी 9 पूर्वी ती सोडवायची आहे. 9 वाजता मी उत्तर सूची टाकतो. तुम्हाला मार्क्स किती मिळतात हे ग्रुपवर पाठवायचं असतं. ते रुटीन प्रमाणे आपण चालूच ठेवूया. चालेल, बस करूया. ओके, बाय. बाय सर.